नमस्कार, मी प्रियांका नागने. आज आपण एक जबरदस्त मेगा भरती बघून घेणार आहोत. महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडून अपडेट आलेली आहे. एकूण 5,300 पेक्षा जास्त वॅकन्सीज निघालेल्या आहेत. आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. गव्हर्नमेंट जॉब आहेत आणि इथे सॅलरी सुद्धा खूप चांगली भेटणार आहे. 25,000पेक्षा जास्त सॅलरी ते सुरुवातच असणार आहे. महाराष्ट्र सरकारी जॉब आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा. त्यामध्ये वयोमर्यादा काय लागणार आहे, कोण कोण अर्ज करू शकणार आहे आणि मेन म्हणजे इथे अनुभवाची कोणतीही गरज नाही. तुम्ही फ्रेशर उमेदवार आहात, नक्कीच अर्ज करू शकता. मेल असू द्या, फिमेल असू द्या, नक्कीच अर्ज करू शकणार आहोत. त्यानंतर कोणत्या पद्धतीने अर्ज करायचे आहे, निवड प्रक्रिया काय आहे, नोकरीचे प्रकार काय आहे, अधिकृत वेबसाईट, नोकरीचे ठिकाण, सर्व माहिती आपण बघून घेणार आहोत. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते सुद्धा सविस्तरपणे आपण बघून घेणार आहोत. त्यानंतर ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यानंतर इथे डेट्स आलेले आहेत. सर्व माहिती आपण बघून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू दे किंवा प्रायव्हेट जॉब्स असू द्या, बँक रिलेटेड जॉब्स असू द्या, कोणत्या नवीन योजना आलेल्या असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, असे दररोज वेगवेगळे अपडेट आपल्या चॅनलवर असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला राज्याची सविस्तर माहिती आहे बघून घेऊया. सो इथे रिक्रुटमेंट ऑफ ते व्हेरियस पोस्ट निघालेले आहेत. आता एक चांगली गोष्ट म्हणजे काय, ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येणार आहे. 1 मार्च 2024 रोजी याची डेट्स होते, पण ती काही कारणास्तव क्लोज झाली होती. पण आता तुम्हाला पुन्हा एकदा चान्स आहे. ज्यांचं संधी गेली होती त्यांच्यासाठी नवीन संधी आलेली आहे. 9/8/2024 म्हणजे 9 ऑगस्ट 2024 पासून ती रिओपन झालेली आहे वॅकन्सीज. आणि क्लोजिंग डेट बघा 16/8/2024 असणार आहे. सो नक्कीच ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. ऑनलाईन फी पेमेंट करायची आहे तुम्हाला. लास्ट डेट फॉर प्रिंटिंग युअर ॲप्लिकेशन 31/8/2024 असणार आहे. सो इथे 9/8/2024 म्हणजे 9 ऑगस्ट 2024 ते 16 ऑगस्ट 2024 पर्यंत हे इतक्या दिवसात तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि त्याची प्रिंट सुद्धा तुम्हाला काढून घ्यायची आहे. या दिवसांमध्येच तुम्ही ऑनलाईन फी तुम्ही भरू शकणार आहात, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता इथे सविस्तरपणे माहिती सांगितलेली आहे. आपल्याकडे PDF आहे, 11 पानी PDF आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित. आता इथे रिक्त पदांचे नाव सांगितलेले आहेत बघा, किती आहे, काय आहे. सर्वसाधारणसाठी किती आहे, महिलांसाठी किती आहे, खेळाडूंसाठी आहे, माजी सैनिक आहे, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, शिकाऊ उमेदवार, दिव्यांग उमेदवार, असे एकूण जागा इथे बघा 5,347 जागांसाठी इथे वॅकन्सीज निघालेले आहेत. आता इथे दिनांक सांगितलेला आहे. शैक्षणिक अर्हता किती झालेली पाहिजे आहे, तुम्ही कमीत कमी 10+2 म्हणजे 10वी+2 म्हणजे 12वी तुम्ही झालेलं पाहिजे आहे किंवा आणि तुम्ही ITI झालेलं पाहिजे आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यावसायिक पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर इथे इलेक्ट्रिकल सेक्टरमधून तुमचं झालेलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. त्यानंतर वयोमर्यादा बघा 18 ते 27 वर्ष, किमान तुमचं 18 वर्ष पूर्ण व कमाल 27 वर्ष पाहिजे आहे सांगितलेलं आहे. मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरती कमाल वयोमर्यादा 5 वर्ष म्हणजे रिलॅक्सेशन 5 वर्षाचं आहे. 5 इयर्स एज रिलॅक्सेशन भेटणार आहे. दिव्यांगासाठी 45 वर्ष एज क्रायटेरिया आहे. माजी सैनिकांसाठी सुद्धा 45 वर्ष असणार आहे. इथे मानधन बघा, प्रथम वर्ष एकूण मानधन प्रथम वर्ष 15,000 आहे, द्वितीय वर्ष 16,000 आहे, त्यानंतर थर्ड इयर तृतीय वर्ष 17,000 असणार आहे. असे करत करत 50,000 35च्या वेतन श्रेणीमध्ये घेण्यात येईल, हे सुद्धा सांगितलेलं आहे. ते बघा, तंत्रज्ञ विद्युत सहाय्यक या पदाचे 3 वर्षाचे कंत्राटी कालावधी असणार आहे आणि ते जर पूर्ण तुम्ही केल्यानंतर तंत्रज्ञ या नियमित पदावरती सुरुवातीची सॅलरीज बघा 25,880 असणार आहे. ते तुम्हाला 50,835 पर्यंत भेटून जाणार आहे. ही खूप चांगली संधी आहे. महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत तुम्हाला इथे सांगितलं. जसं की आपण बघितलं की रिक्रुटमेंट होणार आहे, तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. 16/8/2024 पर्यंत तुम्हाला लास्ट ॲप्लिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर इथे बरीचशी माहिती सांगितलेली आहे, आपण 1 बाय 1 चेक करून घेऊया. आरक्षणासाठी त्याची तरतुदी आहे ते सांगितलेलं आहे. महिलांचे समांतर आरक्षण आहे ते तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर इथे निवड पद्धती काय असणार आहे ते चेक करून घ्या. इथे निवड पद्धती अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची जी ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट आहे ते होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन जी टेस्ट आहे ते होणार आहे. त्याच्यामध्ये सिलेबस काय असणार आहे बघा. ऑनलाईन परीक्षा ही सदर म्हणजे कोणते एज्युकेशन क्वालिफिकेशन वाईज असणार आहे. जनरल ॲप्टिट्यूड होणार आहे. त्यामध्ये विषय कोणते कोणते, प्रोफेशनल नॉलेज, जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज असणार आहे. प्रश्न 50 गुण 110 जे प्रोफेशनल नॉलेज असणार आहे. तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान असणार आहे. एकत्रित कालावधी म्हणजे टाइम तुम्हाला 120 मिनिटं असणार आहे. एकूण प्रश्न 130 असणार आहे. गुण 150 असणार आहे आणि ते निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे चुकलं काय तर 0.25% मार्क्स 1/4 मार्क कट होणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यांचा अर्ज करण्याची पद्धत आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. लास्ट डेट 16 तारीख आहे, त्याच्या आधी तुम्हाला करून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी करता स्वतंत्रपणे आवेदनपत्र सुद्धा पाठवण्यात येणार नाही हे सांगितलेलं आहे. उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळावर आवेदनपत्र डाउनलोड करून घेऊन त्यामध्ये माहिती भरायची आहे. ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी ही अमरावती, संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे इत्यादी ठिकाणी घेण्यात येईल हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे परीक्षा शुल्क किती असणार आहे बघा, जे तुम्हाला एक्झाम फी असणार आहे 250 प्लस GST असणार आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्लभ व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी 125 प्लस GST असणार आहे. इतर अटी सांगितल्या आहे, कोणते कागदपत्र लागणार आहे म्हणजे डोमासाईल असू द्या, त्यानंतर उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अर्थ धारण केली म्हणजे परीक्षेला बोलवण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असं नाही हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. खूप चांगली संधी आहे तुमच्यासाठी. पुन्हा एकदा इथे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म करायचा आहे. इथे पहिले 3 वर्षे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जॉब आहे, त्याच्यानंतर तुम्हाला परमनंट केलं जाणार आहे. मग तुमची सॅलरी 25,880 पासून ते 50,000 पर्यंत वाढ होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. 18 ते 37 वर्ष तुमचं एज क्रायटेरिया असणार आहे. SC ST ला 5 वर्षाची सूट असणार आहे. OBC साठी 3 वर्षाची सूट आहे. महाराष्ट्र सरकारी जॉब आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याकडून ही जॉबची अपॉर्च्युनिटी आहे. रिटर्न एक्झाम म्हणजे तुमची CBT द्वारा होऊन जाणार आहे. रिओपन झालेली आहे. ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट आपण बघितलेला आहे. 3 वर्षे कंत्राटीनंतर परमनंट केले जाणार आहे. ऑल महाराष्ट्र हे नोकरीचे ठिकाण असणार आहे. हे सर्व लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही मला टेलिग्रामला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.